अप्रतिम बुद्धी मिळणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये खूप जर बुद्धिमान असतील तर 3 पैकी एक गोष्ट तर 100% असते. एक अल्पायुषी असतात, नाही तर महादरिद्री असतात, नाही तर अनपत्यता योग असतो. अपत्य नसते त्यांना. हे 3 पैकी एक काहीतरी होतं. अल्पायुषी किंवा सतत रोगी त्या रोगाने मरणार. तुम्ही जेवढे चांगले मोठमोठे लोक झालेले जर पाहिले तर तुम्ही त्यांच्या जीवनाकडे नुसतं अशी दृष्टी जरी टाकली तर तुम्हाला ही सत्यता वाटेल. शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज 22व्या वर्षी गेले. म्हणजे त्यांच्या बाबतीत 3ही गोष्टी सारख्या आहेत. काय अनपत्यता पण आहे, काय म्हणतात त्याला, दारिद्र्यता आहे, म्हणजे छळ किती सेवा सहन केला, सगळंच केलं की सगळं, आणि अल्पायुत्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत आहे, शंकराचार्यांच्याही बाबतीमध्ये अल्पायुत्व दारिद्र्य आहेच आहे. छळ नव्हतं त्यांना, पण असं